गुड मॉर्निंग मित्रांनो, आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर चला, आज 12 डिसेंबर 2024 ही चालू घडामोडी आपण फक्त इम्पॉर्टंट क्वेश्चन घेणार आहोत चालू घडामोडीचे। तर खूप मित्रांचे मला कमेंट आले होते, सर तुम्ही चालू घडामोडीचे प्रश्न घ्या। त्याच्यामुळे आज माझा फर्स्ट लेक्चर आहे आणि आपण एक पेपरच्या माध्यमातून नोट्स काढून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत, जेणेकरून तुमचा याच्यातून नक्कीच फायदा होईल। तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा। चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। नुकतेच USB बिलियनियर ॲम्बिशन्स रिपोर्ट 2024 नुसार भारतमध्ये अरबपती यांची संख्या किती झाली आहे। म्हणजे USB ने एक रिपोर्ट काढली आहे आणि त्याच्यात भारतांच्या अरबपतींची संख्या किती आहेत, तर त्याचे उत्तर आहे 185। USB रिपोर्टनुसार अमेरिका आणि चीनच्या नंतर भारत तिसऱ्या स्थानावर आहे। आपल्यावर आहे अमेरिका आणि चीन आणि भारताचा तिसरा क्रमांक लागतो मित्रांनो। तर आपण बघू शकता अमेरिकामध्ये 835 जे लोक आहे अरबपती आहेत, चीनमध्ये 427 अरबपती लोक आहेत आणि भारतामध्ये 185। त्याच्यानंतर नुकतेच इंडस्ट्रियल इंजिनिअरिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग एक्सपो 2024 कोठे सुरू होणार आहे, ज्याचे उत्तर आहे इंदोर। नुकतेच 2024 WTA प्लेयर ऑफ द इयर म्हणून कोणत्या खेळाडूला गौरवण्यात आले आहे, तर त्या खेळाडूचे नाव आहे आर्याना साबालेंका। बेलारशियन खेळाडूने 2 ग्रँड स्लॅम विजेतेपद जिंकल्यानंतर वर्षाअखेरीस जागतिक क्रमावरील अव्वल स्थान मिळवल्यानंतर आर्याना साबालेंका हिला प्रथमच WTA वर्षातील सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले आहे। तर तुम्ही बघू शकतात WTA प्लेयर ऑफ द इयर कोणाला भेटले, आर्याना साबालेंका। तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो, इम्पॉर्टंट प्रश्न आहे आणि व्हिडिओला लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा। नुकतेच डिसेंबर 2024 मध्ये जगातील सर्वात मोठी सोन्याची वीटचे अनावरण केले आहेत। म्हणजे कोणी केले आहेत, सर्वात मोठी वीट सोन्याची वीट बनवली आहे, तर ते आहे दुबईने। तर आपण बघू शकता दुबईने 7 ते 8 डिसेंबर 2024ला वीटीचे अनावरण केले, म्हणजे वीट तयार केलेली आहे कितीला, 7 ते 8 डिसेंबरला। नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन झाले, त्या वीटीचे नवीन गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड स्थापन झाले आहेत। तर विटेचे वजन आहे बघा 300.12 म्हणजे 300 किलोग्रॅम 0.12। लक्षात ठेवा मित्रांनो, क्वेश्चन येऊ शकतो सगळ्यात मोठी वीट जी की सोन्याची आहे ते कोणी बनवली, दुबईने, आणि तिचे वजन किती आहे 300.12 किलोग्रॅम। सोन्याच्या विटीची किंमत किती आहे 211 करोड रुपये, जे की गिनीज बुक रेकॉर्डमध्ये स्थापन झाले आहे। तर चला नेक्स्ट क्वेश्चन। नुकतेच भारतीय नौदलात रुजू INS तुशीलचे निर्माण कोणत्या देशाच्या मदतीने झाले आहे, जे की एक नौदलात रुजू झाली आहे INS तुशील, तिचे निर्माण करताना कोणत्या देशाने भारताला मदत केली आहे, ते आहे रशियाच्या मदतीने। भारत आणि रशिया यांच्यामध्ये पाचसीर एअर डिफेन्सच्या साठी समझोता झाला आहे। आणखी एक समझोता झाला आहे, तो म्हणजे भारत आणि रशिया यांच्यामध्ये पाचसीर एअर डिफेन्स या दोघा देशांमध्ये समझोता झालेला आहे। नेक्स्ट क्वेश्चन। नुकतेच कोणाला बँकिंग क्षेत्रामध्ये उभरती सितारा महिला नेताच्या रूपात मान्यता दिली गेली आहे, तर उभरता नेताच्या कोण आहे, भारती कोहली, तिचे नाव आहे भारती कोहली। तर मित्रांनो, मी तुमच्यासाठी खूप सर्च करून आणि चांगले चांगले क्वेश्चन आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर प्लीज तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, मला सपोर्ट करा, जेणेकरून मी असे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहेत। आणि करंट अफेअरचे मी डेली व्हिडिओ टाकणार आहे सकाळी 7 ते 8 या दरम्यान। तर प्लीज तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा। मिशन कर्मयोगी अंतर्गत डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी सुरू केलेल्या अमृत ज्ञान कोश पोर्टलचा मुख्य उद्देश काय आहे। जे अमृत ज्ञान कोश आहे पोर्टल, याचा मुख्य उद्देश काय आहे मित्रांनो, नागरी सेवकांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवणे। जे नागरी सेवकांचे कौशल्य आणि ज्ञान वाढवले याचे उद्देश आहे। तर आपण लास्ट क्वेश्चन बघू। नुकतेच गृहमंत्री अमित शहा यांनी कुठे सरदार पटेल यांच्या 11 फीट उंचीच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे, तर उद्घाटन केले 11 फीट उंचीच्या पुतळ्याचे, ते आहे जोधपूर राजस्थान। तर मित्रांनो, तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।